एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकतो. शिस्त व संयमच यशाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले. दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मयोगी कैलासवासी एकनाथ भाऊ जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रभावी व वास्तववादी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की चुकीच्या मार्गाला जाल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याद राखा असा सज्जड दम त्यांनी विद्यार्थ्यांना भरलाय. पुढे ते म्हणाले की वाहन चालविण्यासाठी पात्र आहात. सोप्या मराठी भाषेत सांगतो की तुम्ही लायसन्स होल्डर आहात, म्हणजे हे वाहन चालवण्यासाठी तुम्ही लायक आहात. नसेल तर लायसन्स नसेल तर आता त्याचे फायदे आणि तोटे काय ते सांगतो. बघा, ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे नसेल, आता बरीच मुलं दिसायला तरुण वाटतात, शरीराने दष्टपुष्ट आहे, काहींचं वय असेल पूर्ण, काहींचं वय नसेल तरी गाड्या चालवतात, मुली गाड्या चालवतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही तुमच्या स्कूटरवरनं तुम्हाला बाईक असेल, कुठली टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर कदाचित चालवत असाल तुम्ही, आणि तुम्ही तुमची गाडी, तुमच्याकडे लायसन्स नाही हा पहिला मुद्दा, तुम्ही तुमची गाडी तुम्हाला चांगली चालवता येते म्हणून चालवून घेऊन जात आहात. तुम्ही या रोडनी तुमच्या शिस्तीत, रोडची शिस्त तुम्ही तोडलेली नाहीये, तुम्ही व्यवस्थित चाललाय, तुमचं स्पीडही कमी आहे, तुम्ही गाडी चांगली चालवताय, तुम्ही नियम पण पाळताय, पण तुमच्याकडे लायसन्स नाही. आणि अशी गाडी चालवत असताना समोरून किंवा पाठीमागून कुठेतरी एखाद्या दुसऱ्या वाहनाचा आणि तुमचा अपघात झाला, समोरच्या वाहनाचा आणि तुमचा अपघात झाला, दोषी कोण? समोरचा किंवा समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने काय चूक केली हे नंतर बघितलं जाईल, पण आधी दोषी तुम्ही आहात. खटला तुमच्यावर भरला जाईल, कारण तुम्ही ते वाहन चालविण्यास लायक नाही. म्हणून लायसन्स असणं गरजेचं आहे. आता हा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला हातापायाला काहीतरी लागलंय, कुठेतरी जखमी झालाय, समोरच्यांना लागलंय, वाहनांचं पण नुकसान झालेलं आहे. आणि अशा वेळेला तुमच्या पालकांनी वाहन नवीन घेतलेलं होतं, त्याचा इन्शुरन्स पण पूर्ण होता, सगळं होतं, म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि माझ्या मुलीला ऍक्सिडेंट झाला, त्याचा काहीतरी हातपाय मोडला, बराच खर्च झाला, गाडीचं नुकसान झालं, म्हणून इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला. इन्शुरन्स कंपनी क्लेम देऊन काय पहिल्याच आपल्याला तुम्ही क्लेम केल्याबरोबर पहिल्या तारखेला किंवा पहिल्या अटेम्प्टमधून तो रिजेक्ट केला जाईल, कारण तुम्ही ऑथराइज्ड रायडर किंवा ड्रायव्हर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले. तसेच आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शनाची गरज अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दादा मुरगुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय अण्णा जाधव, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसट, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा भोये, पर्यवेक्षक डी.के. टोपले, आर.एस. शिंदे, टी.जी. शिंदे, कॉलेज विभाग प्रमुख विजय विंचुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्राचार्य शरद शेजवळ यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनीही आपल्या शंकांचे निराकरण करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या प्रभावी समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन संतोष कधार यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक आर.एस. शिंदे यांनी मानले. कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य शरद शेजवळ यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार यंदा दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्या शालेय परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.